तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर विद्यार्थी. आज आपण बघणार 7वी गणित इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. तर 2026ची ही संकलित मूल्यमापन 2 ची प्रश्नपत्रिका आहे. इथे तुम्हाला तुमचं शाळेचं इथे तुम्हाला तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, तुमचा रोल नंबर, डिव्हिजन आणि इथे तुम्हाला तालुका जिल्हा जागा दिली असते. इथे तुमचा दिनांक टाकायला. त्याच्यानंतर खाली तुम्हाला हे जो पॅसेज आहे शिक्षकांसाठी असतो. त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला ओरलसाठी दिलेलं असतं. तर राईट हेअर द ॲन्सर फॉलोइंग ऑफ ओरल इक्वेशन. ते तुम्हाला ओरलची इक्वेशन लिहायची आहे. इच इक्वेशन केअरसी 1 मार्क्स. तर इथं प्रत्येक जो एक इक्वेशन आहे तो एका मार्कासाठी विचारला जाणार आहे. तर एक मार्कासाठी तुम्हाला हे विचारलं गेले आहे. तर इथे तुम्हाला राईट टेस्टमध्ये तुम्हाला इथे विचारलं आहे. तुम्हाला एक सूचना दिलेली आहे. इक्वेशन तर एक मार्कासाठी क्वेश्चन 1 आणि 2 हे आहे आणि सर्व प्रश्न सोडवणे हे बंद करायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला ही संख्या दिलेली, ही संख्यांचा तुम्हाला इंग्लिशमध्ये वर्डमध्ये लिहायची आहे. तर खाली बीमध्ये तुम्हाला इथं काही 490,507 ही तुम्हाला अक्षरामध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली सीमध्ये ॲड आणि इकडं पण ॲड करायचं आहे डीमध्ये. त्याच्यानंतर खाली ईमध्ये सबट्रॅक्ट आणि एफमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर खाली जीमध्ये डिव्हाइड करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथे याचमध्ये तुम्हाला इन अ गॅमिफिक इलेक्ट्रॉन, तर इथे तुम्हाला वुमॅन मेन वोट दिलेले आहे. तर तुम्हाला हे टोटल नंबर ऑफ वोट काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये पण तुम्हाला तसंच देन हाऊ मेनी स्टुडंट आर देअर फॉर मास पीटी इन ऑल. तर याच्यामध्ये तुम्हाला पीटी इन ऑल मास काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं फिल इन ब्लँक वेट द करेक्ट नंबर. त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट नंबर जो आहे तो लिहायचा आहे या फिलिंग बँकमध्ये. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 2 मल्टिप्लाय, तुम्हाला मल्टिप्लाय करून इथे तुम्हाला उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर खाली बी राईट द सिम्पल फॉर्म. याच्यामध्ये तुम्हाला इथं सिम्पल फॉर्म लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली सी फिल इन ब्लँक विथ अल्फाबेट नंबर. त्याच्यामध्ये तुम्हाला जो योग्य नंबर आहे तो लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली डी पुट. त्याच्यामध्ये तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. त्यानंतर खाली ईमध्ये तुम्हाला 3 सबट्रॅक्ट फ्रॉम 3 नंबर इज स्क्वेअर टू 33. त्याचं तुम्हाला इथे एक्सप्लेन करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली एफमध्ये तुम्हाला राईट अ नंबर, ही खूप मोठी संख्या दिली इन द स्टँडर्ड फॉर्म युजिंग द पॉवर ऑफ 10. तुम्हाला संख्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली इव्हॅल्युएट. तर तुम्हाला हे उदाहरण इथे सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली याच्यामध्ये तुम्हाला काही उदाहरण विचारलं आहे ते तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर खाली जेमध्ये पण तुम्हाला एक पॉईंट ॲट विच हे उदाहरण विचारलं आहे ते तुम्हाला सोडून याला अशी फोन करायची आहे. इथे तुम्हाला फोन दिली, याला अशी फोन करायची आहे. त्याच्यानंतर खाली यामध्ये सर्कल द विन प्राईम नंबर. तर प्राईम नंबर याच्यामध्ये कोणचा आहे त्याला सर्कल करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला क्वेश्चन 3 आहे इफ 8 kg ऑफ शुगर कॉस्ट. इथे तुम्हाला केजीचं शुगरचं एक उदाहरण विचारलं आहे. त्याचं तुम्हाला इथे एक्सप्लेन करून उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली 5 वर्ड. बीमध्ये तुम्हाला इथं डेट काय दिलेली आहे, त्याच्यामध्ये 15 डेट दिलेली आहे आणि इथं 3 डेट. तर याच्यामध्ये तुम्हाला देन हाऊ मेनी वर्क्स विल बी नीड ते काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली सीमध्ये तुम्हाला तसंच एक उत्तर विचारलं आहे अमाऊंटचं सुद्धा रिव्ह्यू. त्याच्यानंतर डीमध्ये फाइंड द सिम्पल इंटरेस्ट ऑन 100 ॲट 1000 ॲट रे ऑफ 10 principal from 2 year. तर याचं तुम्हाला उत्तर एक्सप्लेन करून द्यायचं. त्यानंतर खाली ई नेम द मनोज आर्स इन द फॉलोइंग फिगर. तर याच्यामध्ये तुम्हाला फिगरचं मेजर लिहायचं आहे. एफमध्ये तुम्हाला इथं प्रीमियम फ्रॉम द फॉलोइंग फिगर विचारली आहे, याचं तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं. त्यानंतर यामध्ये तुम्हाला इथं काही बड्डेचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हर गिफ्ट याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात तुम्हाला अभ्यास करता. त्याच्यानंतर खाली इथे याची नॅचरल नंबर विचारला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली मल्टिप्लायमध्ये तुम्हाला हे
काही मल्टिप्लायला दिलेलं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला यायचं आहे एलवरती येऊन तुम्हाला एक डायग्राम दिली. या डायग्रामचं इथं वर प्रश्न वाचून या डायग्रामचं योग्य ते उत्तर द्यायचे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 2-2 मार्काचे प्रश्न सुरू होतात. क्वेश्चन 5 अँड क्वेश्चन 4 अँड क्वेश्चन 5 इच सभी क्वेश्चन केअर 2 मार्क्स. इथे तुम्हाला 2 मार्काचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता इथं. तर याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. याचं तुम्हाला सो फाइंड द अमाऊंट इच ऑन इंटरेस्ट फ्रॉम द नेक्स्ट इयर. तर पुढच्या वर्षी या पैशांची किती अमाऊंटने पैसे वाढतील हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली बिलियन सिम्पल इंटरेस्ट कॉन, त्याच्यामध्ये पण तुम्हाला इयर इज फाइंड द प्रिन्सिपल अमाऊंट. तिथे तुम्हाला इयर इज फाइंड द प्रिन्सिपल अमाऊंट काढायचं. त्याच्यानंतर खाली त्याचं तुम्हाला एक उदाहरण विचारलं आहे. हे उदाहरण तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायचं. त्याच्यानंतर खाली द साईड ऑफ ट्रायंगल, इथे तुम्हाला एक ट्रायंगलचं उदाहरण विचारलं. ट्रायंगल साईड 0.7, 2.4, 2.5 ही आहे. तर त्याचं तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल ऑर नॉट आहे का नाही, राईट अँगल ट्रायंगल तर का नाही हे लिहायचं आहे, का आहे हे कारण पण लिहायचं आहे. त्यानंतर खाली द टॉप ऑफ, तर इथे तुम्हाला टॉपचं काही विचारलं आहे. 17 सेंटीमीटरचा टॉप 8 मीटर अबाउट द ग्राउंड. तर इथे तुम्हाला बिटवीन द बेस ऑफ द वॉल अँड ऑफ अ लेटर तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले आहे. ते तुम्ही त्याच्यानंतर खाली आता क्वेश्चन 5 फाइंड द व्हॅल्यू युजिंग आयडेंटिफाय. तर इथे तुम्हाला याचा व्हॅल्यू काढायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला ते आहे क्वेश्चन 5 मधलंच बी, अपडेट द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डायव्हर्टर टेबल. तर इथे तुम्हाला ही फ्रिक्वेन्सीचा टेबल हा कम्प्लीट करायचा असतो. तर तुम्हाला इथे माहितीच असतं. इथे तुम्हाला 8 कांड्या आणि इथे तुम्हाला 3 कांड्या दिलेल्या आहे. असं तुम्हाला इथं फ्रिक्वेन्सीची 3 असणार, त्याची 0 आणि याची 13. तुम्हाला जर येत नसेल तर मी तुम्हाला इथे एकदा एक्सप्लेन करून देतो. तर इथे 8, 1, 2, 3, 4 आणि अशी आडवी आणि 1, 2, 3 झालं. त्यानंतर इथं 1, 3 इथं सॉरी इथं काहीच लिहायचं नाही आणि इथं 13, 3, 4 अशी आडवी 1, 2, 3, 4 अशी आडवी 1, 2, 3 झालं 13. असं याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली सी मध्ये तुम्हाला द रेडियस ऑफ सरकम, तर इथे तुम्हाला डॉगबे ग्राउंड इज, इथे तुम्हाला एक उदाहरण विचारल्याचं तुम्हाला संपूर्णपणे चांगल्या प्रमाणात एक्सप्लेन करून द्यायचं. 2-2 मार्कांसाठी विचारले गेलेले आहे. खालचे तुम्हाला इथून एक्सप्लेन करून द्यायचे आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली एक अबाउट द इंटरेस्ट मेड इन द पेज फॉर फेसबुक शो बिल. तर इथे तुम्हाला काही बिल दिलेलं आहे. तुम्हाला खाली इथे तुम्हाला याचे उत्तर द्यायचे आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 51,500 तुम्हाला लिहून दिलं आहे. इथे पण तुम्हाला वॉज 9,000 हे उत्तर तुम्हाला लिहून दिलं. याच्यामध्ये तुम्हाला इथं 2 ह्या गाड्याला जागा आहे, ही इथं आणि तुम्हाला या वरच्या बिलामधून याच्यामधून ते उत्तर भरायचं आहे. तर व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशीच इंग्रजीची इयत्ता 7वीची पण आपण प्रश्नपत्रिका रिअल घेऊन येणार आहे. तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब एकदा करून नक्की ठेवा. आणि उत्तर जर हवे असेल तर 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. तुम्हाला उत्तर पण आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर ही एकदम खरी प्रश्नपत्रिका होती. तर तुम्ही इथून बघू शकतात आणि इथं वर पण बघू शकतात. इथे तुम्हाला तोंडीला दिलेले होतं. तर व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब एकदा नक्की करून ठेवा.